दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरति मे पाप संध्या दीप नमस्तुते। दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर नवरात्र अगदी काही दिवसांवरतीच आलेली आहे आणि नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो, अखंड दिवा प्रज्वलित करतो। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण अखंड दिवा नवरात्रामध्ये प्रज्वलित करतो। तर हा अखंड दिवा का, कधी व कसा लावावा? दिवा हा तेलाचा असावा की तुपाचा? दिव्याची दिशा कोणती असावी? अखंड दिवा लावण्यासाठी वात किती मोठी घ्यावी? अखंड दिवा 9 दिवसामध्ये विझला तर काय करावे? अखंड दिवा विझू नये यासाठी काय करावे? म्हणजेच अखंड दिवा लावण्यासाठी काही नियम आहेत, तर ते नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस आहे 15 ऑक्टोबर रोजी। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापनेनंतर अखंड दीप प्रज्वलित केला जातो। अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दिवा विझू न देता तो तेवत ठेवायचा असतो। असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होतं व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद राहतो। पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाहीत, म्हणून त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होत नाही। तर त्यामुळे अखंड ज्योतीचे काही नियम आहेत। अखंड ज्योत कशी प्रज्वलित करायची, अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा त्याबद्दल जाणून घेऊयात। नवरात्रीला दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते। ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात, तसंच देवीचा आशीर्वाद लाभतो। त्यामुळे जीवन देखील प्रकाशमय होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो। अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनामध्ये एक संकल्प करायचा आहे की तो पूर्ण करण्यासाठी देवी आईकडून आशीर्वाद मागायचे आहेत। अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावर ठेवावं। जर तुम्ही जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल कमल काढायचं आहे। तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अष्टदल कमल सर्वात प्रथम काढून द्यायचं आहे। तर हे अष्टदल कमल तांदळाच्या साह्याने तुम्ही काढू शकता किंवा गुलालाने काढू शकता, हळदी कुंकवाने सुद्धा तुम्ही काढू शकता। रंगीत अक्षता बनवून त्याचं सुद्धा तुम्ही अष्टदल कमल काढू शकता। तर अगदी सोपं आहे। पहिले स्टार्टिंगला मी अधिक चिन्ह काढलेलं आहे आणि त्यानंतर मी क्रॉस म्हणजेच गुणिले चिन्ह काढलेलं आहे आणि त्यापासून आपण आता छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि 8 पाकळ्या याच्या बनतात। तर ह्या 8 पाकळ्या आपल्याला अशा बनवून घ्यायच्या आहेत आणि यालाच अष्टदल कमल म्हणतात। तर हे अष्टदल कमल खूप शुभ मानलं जातं। तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी दिव्याच्या खाली नक्की आवर्जून काढायचं आहे। जर तुम्हाला जमत नसेल स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा तांदळाची गोल रास जरी काढली तुम्ही तरी चालेल। शेवटी कसे आपले भाव महत्त्वाचे आहेत, पण अष्टदल कमल काढण्याचा प्रयत्न केला तर खूपच चांगलं। तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 8 पाकळ्यांचं असं अष्टदल कमल काढायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकाने त्यावरती रेघा ओढून घ्यायच्या आहेत। तरी ते अष्टदल कमल तयार झालेलं आहे। अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता, गणपती बाप्पा, भगवान शिवशंकर यांचे ध्यान करावे। ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते या मंत्राचा जप करावा। त्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करावी। 9 दिवसांनी 9 दिवस हा दिवा विझवून देऊ नये किंवा आपणहून स्वतःहून विझवू नये। अखंड ज्योत रक्षासूत्राने किंवा कच्चा कापूस असतो तर त्याने बनवायचे आहे। तर हा धागा 1.25 हाताचा घेतला जातो। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1.25 हाताची वात ही आपल्याला घ्यायची आहे। ही वात आपल्याला 1.25 हात इतक्या मापाची होईल आणि कच्च्या कापसाची किंवा रक्षासूत्र असतं तर रक्षासूत्राची जरी तुम्ही वात वळून घेतली तरीही चालेल। हे रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवायचं आहे। अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करावा। तूप नसेल तर मग तेलाचा वापर केला तरीही चालेल। जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर देवी आईच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। दिवा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवतो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल सुरू ज्ञानाकडे होते। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो। नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो? 9 दिवसापर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो।
असं म्हटलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यामुळे घरामध्ये शांतता बनून राहते, सर्व कार्य सिद्धीस जातात। म्हणून नवरात्रीमध्ये पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचं नियमाने संरक्षण करावं। नवरात्रीत अखंड दिवा लावण्यासाठी काही नियम आहेत, ते आपण जाणून घेऊयात। नवरात्रीत अखंड दिवा लावण्यासाठी काही नियम आहेत आणि ते आपण पाहिलेच पाहिजे, तरच आपल्याला त्याचे इच्छित फळ प्राप्त होईल। पितळेचा किंवा मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो। जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर मातीचा दिवा देखील लावू शकता। बऱ्याच जणांकडे पारंपरिक दगडी दिवा असतो, तर तो सुद्धा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता। तर मातीचा दिवा जर तुम्ही वापरत असाल तर त्याला एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी थोडंसं कपड्यांनी पुसून त्याला थोडंसं सुकू द्यायचं आहे आणि मग तो दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे, किंवा कमीत कमी 2 तास तरी पाण्यात भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून हा दिवा 9 दिवस तेवत ठेवणार आहात तुम्ही। मातीचा दिवा पाण्यात भिजल्यामुळे त्यातून बाहेर आपण जे तेल ओतणार आहोत तर ते तेल बाहेर येणार नाही आणि आपला दिव्याखाली जे आपण कपडा अंतरलेला असतो तो सुद्धा खराब होणार नाही। तर त्यासाठी तुम्ही पितळेचा दिवा वापरला किंवा मातीचा जरी वापरला तर स्टीलची एक छोटीशी प्लेट त्याच्याखाली नक्कीच ठेवायची आहे। दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावरती काचेचं झाकण ठेवावं। संकल्प पूर्ण झाल्यावर दिवाला कधीही फुंकर मारू नये। दिवा स्वतः शांत होऊ द्यावा। ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानलं जातं, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणं सुद्धा शुभ मानलं जातं। लक्षात ठेवायचं आहे की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल संकल्पाबद्दल देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, सर्व माझ्या मनोकामना पूर्ण होत। आणि देवी आईचा या दिवशी तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, मी स्टार्टिंगला पण तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे। किंवा तुम्ही मग शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुखसंपदा दुष्टबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय नमस्तुते हा मंत्र म्हणला तरीही चालेल। कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते असं म्हटलं जातं। त्यामुळे शक्यतो जो मंत्र आपल्याला येईल त्या दिवशी नक्कीच म्हणायचा आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो। या अखंड दिव्याला न विजू देता तेवत ठेवण्याचा नियम आहे। हा अखंड दिवा लावल्यावर आपण त्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही। जर का हा दिवा विजला तर ते वाईट मानले जाते। तर दिवा हा विजला तर दुसऱ्या दिव्यानेच त्याला प्रज्वलित करायचा आहे। जर दिवा विजला तर घाबरून जाऊ नये किंवा टेन्शन घेऊ नये। नवरात्रीत 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात। असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरामध्ये सौख्य, शांतता, समृद्धी बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा हा लावायचा आहे आणि त्याच्या नियमांचं सुद्धा संरक्षण करायचं आहे, नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा नवरात्रामध्ये कसा लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। कमेंटमध्ये दुर्गा माता की जय लिहायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।